क्रमांक 1 मधून आपण निवडणुकीला उभे आहेत. कसा प्रतिसाद आहे आणि नागरिकांची आपण जो डोर टू डोर इथे भेटत आहे, काय बोललात ते? नमस्कार, मी विजयश्री अण्णा मोकळे, प्रभाग क्रमांक 1 अ SC मधून उभा राहते, निवडणूक लढवते. माझं चिन्ह आहे कब्बशी आणि आम्ही इथं प्रचारासाठी निघलेलो आहोत आणि डोर टू डोर प्रचार चालू आहे. आणि लोकांचा प्रतिसाद असा आहे की दरवर्षी प्रत्येक जण वोट मागायला येतात, नंतर 5 वर्ष कोणी बघत नाही आणि त्यामुळे त्यांची खूप समस्या आहे. ते म्हणतात तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तर वोट देऊ आम्ही. अगोदर काम कोणी केलेलं नाही 15-20 वर्ष, तरी लोकांचा खूप नाराजी व्यक्त करतायत लोक. तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण करू. ताई, इथे एक प्रश्न आहे, कचरा डम्पिंग म्हणजे इथं कचऱ्याचा आहे. म्हणजे हे कचरा जो डेपो आहे, तर तुम्ही निवडणुकीत उभे आहे म्हणजे निवडून आल्यावर तुमचा प्रथम कोणता कार्यक्रम? कचरा डेपो बद्दल तसं सांगायचं गेलं तर तो जेव्हा चालू होता प्रकल्प तेव्हाच आमचा सर्वांचा विरोध होता की म्हणजे लिगली तर आपण इतक्या जवळ जिथं पाण्याचं सोर्स आहे तिथं आपण कचऱ्याचा डिस्पोज करण्याचा प्रयत्न करतोय. ते प्रकल्प लाभवला. त्याचे कण जे हवेमध्ये जातात पावसाच्या पाण्याने ते परत त्या तलावात येतात. काही लोक ते विहिरीतलं पाणी पितात. तर एवढं सगळं असताना आपण विचार न करता इतक्या जवळ तो प्रकल्प लाभवलाय आणि प्रयत्न असा राहील की तो प्रकल्प तिथून काढून टाकायचा. कारण की जाताना येताना जे गाड्या जातात डेपोच्या, त्याचा वास लोकांना खूप त्रास देतोय आणि स्वतः आम्ही तिथेच राहतोय तर आम्हाला पण त्याचा त्रास होतोय. संध्याकाळच्या टायमाला पाहुणे वगैरे आले तर ते जास्त थांबत नाही थांबत नाही. वास येतो त्याचा खूप. आणि पावसाळ्यात कसं आहे, जास्त वास देतो. यामध्ये पाणी मिक्स होतं पाणी आणि प्रदूषित होतं ते पाणी. सकाळी पण खूप वास येतो. खूप वास येतो आणि ते पाण्यामध्ये मिसळल्यामुळं त्याचे खूपसे लोक आजारी पडतात. म्हणून त्याला आहे ना इथून हलवायचा प्रयत्न करू आम्ही. आणि जे काही आपल्या वार्डामधल्या समस्या आहे त्या सर्व आरोग्याच्या असेल, शिक्षणाच्या असेल, पुन्हा एखादं गार्डन कसं होईल, रोड कशी होतील, नळ कसे होईल, व्यवस्थित कसं होईल वार्ड आपला प्रभाग, त्याची आम्ही पूर्ण शक्तीनिशी त्याच्या समस्या जे आहे ते सोडायचा प्रयत्न करू. सर, इथे जे आहे ना तर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा आहे, रोडचा आहे, ड्रेनेज लाईनचा आहे, अशा बऱ्याचशा समस्या आहे या प्रभागाच्या. काय तुम्ही कचरा डेपो साठी काय बोलत? केलं होतं मी, आपल्या हातात काही नव्हतं. जेव्हा इथं आले उमेदवार राहिले नगरसेवक, ते म्हणे इथल्या सगळ्याला पैसे दिलेले, मी कोणीच काही करू शकत. मी खरंच केलं. मी स्वतः गेलते तिथं, एवढी पब्लिक येऊन. आम्ही स्वतः अडवायचा प्रयत्न केला प्रयत्न थांबले होते. मी काहीच नव्हतं. आपल्या हातात सत्ता असते ना, आपण ते होऊनच नसतं दिलं ना. आता तर हटवायचा प्रयत्न करू आपण. नाही तर एक गोष्ट अशी आहे, बाजूलाच मांडकी आहे नारेगाव डिपो. हो, विरोध सगळे गावकऱ्यांनी विरोध केल्यावर इथले जे पण माझे आई वडील सगळे हटवायचा प्रयत्न जे झाला ते मांडकी गावामध्ये जे तिथले हे नागरिक त्यांनी तो हटवायचा प्रयत्न केला आणि तो हटवला पण गेला. आता जी आपल्या वार्डामध्ये जी समस्या आहे ती कचरा डेपोची, ती आपण हटवायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. तिथं गरीब लोक राहतात, त्याचा त्यांनी फायदा घेतला. कोणी बोलू शकत नाही, एवढं पॉवर नाही. आपला निशाणी, बटन नंबर आणि प्रभाग क्रमांक 1 अ SC, निशाणी आहे कब्बशी, बटन नंबर 8. आता शेवटी काय आवाहन कराल? तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या मतदानाच्या अधिकाराचा चांगला उपयोग करून योग्य तो उमेदवार निवडून आणावा. आणि मला असं वाटतं की मी त्यासाठी कॅपेबल आहे. उच्च शिक्षित वकील आहे. मला लोकांच्या अधिकाराची जाणीव आहे, हक्काची जाणीव आहे. आणि लोक हे जगतात ते त्यांचं जगणं उचित नाहीये, योग्य पण नाहीये.